विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा क्षेत्रांमध्ये अंबरनाथ विधानसभेत सर्वात कमी म्हणजे 47.65% मतदानाची नोंद झाली आहे। निवडणूक आयोग आणि लोकप्रतिनिधींच्या जनजागृतीच्या अनेक प्रयत्नांनंतरही अंबरनाथ विधानसभेत मतदारांचा निरुत्साह हा कायम राहिला। ठाणे जिल्ह्यात मतदारांच्या शर्यतीत अंबरनाथ शहर मागे राहिले आहे आणि हा विषय लोकशाहीच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे। अंबरनाथ विधानसभा क्षेत्रात वेगाने होणारा विकास आणि नागरीकरण पाहता या भागात मतदारांची संख्या ही दर निवडणुकीमध्ये वाढते आहे। लोकसभा निवडणुकीत अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील 53,554 मतदारांची नोंद होती आणि त्यामुळे यंदा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही लोकसभा निवडणुकीत 47.7% मतदान झालं होतं। तर विधानसभा निवडणुकीपर्यंतच्या 4 महिन्यात जवळपास 16,000 नवीन मतदारांची नोंद निवडणूक आयोगाकडून करण्यात आली होती। त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील विशेषतः लाटेचा परिणाम विधानसभा निवडणुकीत काहीसा मावळण्याची आशा तसेच वाढीव 16,000 मतदारांमुळे विधानसभेत मतटक्का वाढण्याची आशा निवडणूक आयोग लोकप्रतिनिधी यांना कायम होती। मात्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी झालेल्या मतदानात अंबरनाथमध्ये 47.75% मतदानाची नोंद झाली आहे। त्यामुळे लोकसभेच्या तुलनेत वाढीव मतदार संख्येनुसार जवळपास 1% आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या 43% मतांच्या तुलनेने 4.75% मतदानाची वाढ झाल्याचे समाधान आहे। मात्र ठाणे जिल्ह्यातील एकूण 18 विधानसभा मतदारसंघाची तुलना केली तर अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात जिल्हा सर्वाधिक कमी मतदान झाल्याची नोंद निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे।